ज्याचं कर्म श्रेष्ठ तोच ठरेल श्रेष्ठ, म्हणजे कर्माला खूप महत्व आहे. नावामध्ये सर्व काय दडलेलं आहे, परंतु कर्मामध्ये सर्व काय दडलेलं आहे. गेम ऑन. जय श्रीराम. प्रथम गोलंदाज आपण पाहतोय महेश. पुढील चेंडू यावेळेस पाहतो ऑन साइडला खेळून काढल्या. पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दुसऱ्या धावेची मागणी केलेली आहे आणि या ठिकाणी क्या बात आहे, काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. अपील तर केली गेली आहे. मैदानी पंच आपला निर्णय काय, मैदानी पंचांचा निर्णय आउट आहे. पाहूया लाईव्हच्या माध्यमातून काय घडतंय, कारण थर्ड अंपायर दिलेला आहे, तपासायचं आहे. थर्ड अंपायर आमचे पंच भाऊ पाटील. क्या बात आहे, आज चेहऱ्यावरती खूप स्माइल आहे. क्रिकेट म्हटलं की नशिबाची साथ असणं गरजेचं आहे. आपण पाहू शकता, जर चेंडू हातामध्ये आला असता तर काही चित्र वेगळं असतं, परंतु हाताला लागून स्टंपला टच झालं आणि त्याचा कुठेतरी फायदा या ठिकाणी गोलंदाजाला होतोय. फलंदाज या ठिकाणी होते बाद. निश्चित वेगवेगळे व्हेरिएशन पण डीजे मास्टर आपला आणतोय. जणू काय रेल्वेचा फाटक पाडला बाबा, आता तुला बंदी, यापुढे रन तू बनवणार नाहीये. क्या बात आहे. गणेश दादा ही वेगवेगळे प्रयोग करतोय. आपण सुरुवातीला सुद्धा पाहिलं तर काउंटडाऊन ज्या पद्धतीने इंटरनॅशनल लेवलला ज्या पद्धतीने आपण पाहतोय काम पाहिलं जातंय. काउंटडाऊन या ठिकाणी सुरू होते 1 ते 10 पर्यंत आणि त्यानंतर गेम ऑन होते. क्या बात आहे. चाचणीपासून म्हटलं तर एक वेगळ्याच फॉर्ममध्ये आणि नेहमी म्हटलं जातं तुमची सुरुवात चांगली तर येणारा काळ तुमच्यासाठी चांगला आहे. पाहूया संजय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस उडवला इनफिल्डच्या वरतून. क्षेत्ररक्षक पोचेल का नाही आहे, परंतु गुड ट्राय, चांगला प्रयत्न. चेंडू मात्र थांबला नाही, गेला सीमा पार, येतोय चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. क्या बात आहे. चांगला फटका खेळला गेला. पहिलं पॉवर प्लेचं ओव्हर आहे आणि इनफिल्डच्या वरतून मारण्यासाठी माहिर पाहायला मिळत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा उडवलेला आहे. पाहूया या ठिकाणी काय घडतंय. इथेही प्रयत्न चांगला होता, परंतु आवाका बाहेर. पंचांचा इशारा येतोय चौकार. क्या बात आहे. प्रेक्षकाची सुद्धा चांगली फिल्डिंग. क्या बात आहे. बॅक टू बॅक दुसरा चौकार या ठिकाणी पाहायला मिळते. 9 अंकावरती धाव फलक जाऊन पोहोचले. इथं मात्र लाईन लेनमध्ये सुधार करताना पाहायला मिळते. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. सरळ सोडून दिलं आणि बाकीचं काम यष्टीरक्षकाने केलं, किपरने केलं. कुठल्या प्रकारची धाव नाही. पुढील चेंडू यावेळेस फुल टॉस. इथेही मात्र लॉलीपॉप डिलिव्हरी. जसा चेंडू आला तसा फेकून दिला, सीमा पार. अजून एक दमदार असरदार चौकार. या ठिकाणी पाहूया पुन्हा एकदा तयार होते गोलंदाज, बट खूप फटक्यावर फटके पडत आहेत. इथेही पाहतोय आपण चांगला फटका खेळला गेला, परंतु इथं काय घडतं पाहूया. या ठिकाणी चेंडू अडवण्यामध्ये यश कुठेतरी निर्माण झालं, प्राप्त झालं. 2 धावा या ठिकाणी जमा झाल्या. षटक या ठिकाणी आपण जर पाहिलं कंप्लीट होते. एका षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगली तुफानी फलंदाजी करत असताना स्कोर कार्डमध्ये चांगलं सजावट पाहायला मिळते. 15 या अंकावरती एक दुर्दैवावरती रवी यांचा विकेट आपण पाहायला मिळाला. एक लकीली जो विकेट मिळाला गेला
त्यानंतर मात्र वळून पाहिलं नाही अरुण पाटील याने, कारण झाले गेले ते विसरून नव्याने सुरुवात करायची असं नेहमी म्हटलं जात आहे. आणि ती प्रतिक्रमा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. अभिनय तो कभी नाही, पॉवर प्लेचं एक षटक असतं, त्या षटकामध्ये जास्तीत धावा कुठणं गरजेचं असतं आणि ते काम चोखपणे बजावत असताना अरुण पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. 3 चौकार, त्याच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 15. यानंतर होणारा जो सामना आहे तो दिवास्फोट दिवा वर्सेस शलूमाता वल, बिग फाईट बिग लढत मित्र आपल्या भेटीसाठी आहेत. तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर या दोन्ही टीमने इथं उपस्थित राहायचं आहे, नाणेफेक करायचं आहे. जो संघ उशिरा येईल त्याला पॅनलाइज केले जाईल. दोन्ही टीम जर नाणेफेकल्या नसतील तर निश्चितच तुम्हाला 1 षटकाची पॅनल्टी दिली जाईल. चाचणी स्पर्धेमध्ये आपण पाहिलं होतं ज्या ठिकाणी विक्रमस्पर वडूनवर आणि गावदेवी सोनाले ही मॅच होती आणि त्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर 1-1 ओव्हर कमी केली होती. भिवंडीचा मिनी वर्ल्ड कप ज्याला म्हटलं जातं आहे त्या वर्ल्ड कपमध्ये आपण पाहिलं ते पॅनलाइज दिले होतं आणि तिथनं जे सूत्र चालू होतं ते आगामी काळामध्ये जेवढ्या स्पर्धा होतील त्यांना लागू होतं. क्या बात आहे, क्या बात आहे. खूप चांगल्या पद्धतीने चेंडू आपल्याला पाहायला मिळते. गणेश पाटील एक चांगला खेळाडू, परफेक्ट ऑलराऊंडर म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. क्रिकेटवरचं नितांत प्रेम त्यांचं पाहायला मिळतं आहे. यावेळेस मात्र स्लोअर चेंडू हाताला होता, चेंडूला टर्न केला, स्क्वेअर लेग रिजनमध्ये 1 धाव कंप्लीट केली आणि दुसरे धावीचा वेल अवसर होता आणि चुकवलं नाही आहे. बरोबर 2 धावा या कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 17 या अंकावरती. गावदेवी पिंपळगर संघाचा आपण जवळ चाचणी स्पर्धेमध्ये काय परफॉर्मन्स राहिला होता. गावदेवी सोनाले संघासारख्या एक बलाढ्य संघाला मात्र घाम पडलं होतं त्या मॅचमध्ये. काय मॅच बघायला मजा आली होती. पाहूया ती दशेत ती ताकद या मॅचमध्ये पाहायला मिळेल का, तोच दरारा इथे दिसेल का, कारण सोनाले संघही कम नाही आहे. या ठिकाणी पाहू शकता आपण मिसफील्ड पाहायला मिळाली. चेंडू मात्र सीमा लगत जातोय आणि सीमा पार होतोय. चौकार. मशाल म्हणजेच शिवसेना. यावेळेस पाहतोय आपण चेंडूला टर्न केलाय, चेंडू गॅपमध्ये ट्रॅव्हल्स होत आहे, नाही थांबत चेंडू जात सीमा पार. अजून एक दणदणीत चौकार. पाहूया पुन्हा एकदा खेळाला सुरुवात या ठिकाणी होईल. क्या बात आहे. आज खूप चांगल्या लयमध्ये दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. संजय सुद्धा यावेळेस पुढे सरसावले, जागा बनवली परंतु गॅप शोधता आला नाही आहे, परंतु एक आत्मविश्वास देऊन जाईल या फटक्याने. क्या बात आहे. इथेही ओव्हर थ्रो. लक फॅक्टर जे आहे ते या ठिकाणी आता मात्र आपल्याला पाहायला मिळते. गावदेवी सोनाली संघाच्या माध्यमातून एकीचं दुसरीमध्ये परिवर्तन, धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या पाहतोय आपण 27 धावा धावफलकावरती. संजय मडवी, अरुण पाटील दोघांनी सूत्र हाती घेतलेले आहेत. प्रत्येक चेंडू मागे धावा बनवण्याचा मानस यशस्वीरित्या पूर्ण होते. पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडू येते डीपमध्ये, 1 धाव कंप्लीट केली. अरुण पाटील मात्र अति घाई करण्याच्या नादामध्ये दिसत आहेत. 1च धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. संजय याने नाकार दिला आणि अशा रीतीने धावसंख्या पाहतोय आपण 28 धावा धावफलकावरती. सुरुवात खूप चांगली केली गणेश पाटील यांनी, त्यानंतर मात्र बॅक टू बॅक ते 2 चौकार लावले. तिथे कुठेतरी आत्मविश्वासाला तडा जाण्याचं काम मात्र पाहण्यात आलं आणि 13 धावा या ओव्हरमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 28 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिला फलंदाज आपण पाहिला तर रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला होता.
यानंतर होणारा जो सामना आहे दिवा स्पोर्ट दिवा वर्सेस सेलूमाता वल, दोन्ही टीमला विनंती आहे आपण उपस्थित राहायचं आहे. जो संघ उशिराने येईल त्याला पॅनलाइज केले जाईल. दोन्ही टीम जर उशिराने आले तर 1 षटकाची पेनल्टी दिली जाईल. कारण मित्र कमिटी आपली खूप चांगली आहे, ती आपल्यासाठी थांबू शकते, वेळ आपल्यासाठी थांबू शकत नाही आहे. भगवान सूर्यनारायण आपलं चोख काम व्यवस्थितरित्या न चुकता करतोय आणि त्याचं मार्गदर्शन घेऊन आपणही वेळेला महत्त्व देणं गरजेचं आहे. ज्याने ज्याने वेळेला महत्त्व दिलं, ज्याने ज्याने वेळेला सन्मान दिलं, निश्चित ते महान थोर आपण पाहतोय श्रेष्ठ माणसं ठरून गेले. असे कित्येक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील की ज्याने न चुकता वेळेला मात्र महत्त्व दिलं. 2 षटक समाप्त झाली. 28 धावा धावफलकावरती. तिसरं षटक पाहूया कोण घेऊन येतोय मैदानाच्या आतमध्ये. बरोबर सामना 10 वाजता चालू झाला होता आणि 10 वाजून 10 मिनिटांमध्ये बरोबर 2 षटकं कंप्लीट केली. म्हणजे जसं तसं ज्या पद्धतीने चाचणी स्पर्धेमध्ये नियमांना जे कठोरता केली ते आपण पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीचं. पाहूया पुढे चेंडू. अंकुश पाटील नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. संजय यावेळेस दिशा दिली पॉइंटच्या रिझन मध्ये. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल्स होतोय, क्षेत्ररक्षक येतोय दुरून आणि या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरीसाठी आगाज प्रयत्न आणि हा घातकी ठरू शकतो यात मात्र काही शंका नाही आहे. आमचं ठरलंय त्या पद्धतीने फलंदाज बाद होते रनआउटच्या स्वरूपात. क्या बात आहे. आज डीजे मास्टर ही खूप चांगल्या पद्धतीची धून वाजवत आहे. जसं देश तसा वेश असं म्हटलं जात आहे. परंतु या ठिकाणी जर पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये एंट्री केल्यानंतर जे भगवमय वातावरण पाहिल्यानंतर आहे ना मनाला सुखद आनंद मिळून जातोय. वन मॅन शो श्यामदादा चौधरी साहेबांच्या माध्यमातून ही साकारण्यात आली स्पर्धा स्वप्नात उतरून जय हनुमान 40+ यांनी केलेली मेहनत मात्र खूप चांगली आपल्याला पाहायला मिळते. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तयार होत आहे. या वेळेस पाहतोय आपण मिडोच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. जसा फटका खेळायचा होता तशी ताकद काय झोकता आली नाहीये. चेंडू बरोबर रडार मध्ये आला होता, बॅटवरती सुद्धा घेतला होता, परंतु ताकद टायमिंग झोकता आली नाहीये. परिणामस्वरूप या चेंडूवरती आपण जर पाहिले तर एकच धाव घेतली जाते. एका धाब्याने धावसंख्या आपण पाहतोय 31. यावेळेस पाहतोय पण चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे, थोडीशी मिसफिलिंग फंबलिंग पाहायला मिळाली आणि एकीचं दुसरीमध्ये लगेच परिवर्तन या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अरुण पाटील एक चांगले लयबद्ध फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. त्यांना साथ देण्यासाठी के कैलाश मडवी मैदानाच्या आतमध्ये. इंद्रपाल तरेसारखा एक चांगला खेळाडू त्यांच्या टीममध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. संतोष असेल, भरपूर चांगली टीम आहे, मेहनती टीम आहे. एकतेचं बल या टीममध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि क्रिकेट मुळात एकतेचं प्रतीक मानला जाणारा खेळ आहे. त्याच्यासाठी प्रत्येक टीममध्ये जी एकता असते ती एकता आपल्या टीमला पुढे घेऊन जाते. या फॉर्मॅटमध्ये ती टीम नावारूपाला येते. यावेळेस पाहतोय आपण चांगला चेंडू आहे आणि ज्या टीममध्ये किचकिच किरकिर डबल माइंड या ज्या गोष्टी आहेत त्या टीमला पुढे जाता येत नाही. अशा भरपूर टीमही आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु क्रिकेटनेचं मूळ सूत्र एकतेचं दिलेलं आहे. यावेळेस पाहतोय आपण ऑन साईडला आहे क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट केली, फेकी खूप चांगली झालेली आहे. पाहूया काय घडतंय या ठिकाणी. थर्ड अंपायर दिलेला आहे रनआउटसाठी. मैदानी पंचांच्या माध्यमातून बाद घोषित केले गेले आहे. पाहूया थर्ड अंपायर काय देतोय.
चला चला फाटक पडला फलंदाज बाद. सन्माननीय संदीपजी पाटील साहेबांच्या या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. ओम साई ॲटो मोबाईलचे प्रोप्रायटर मान्य श्री संदीपजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी नुकतंच आगमन झालेलं आहे. या क्रीडानगरीमध्ये आपल्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यस, एक चांगलं व्यक्तिमत्व, मनमिलाव स्वभाव आणि सर्वांशी मिळून जुळून राहणारं व्यक्तिमत्व सन्मान्य संदीपजी साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. या क्रीडा मंचावरती पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. उपतालुका प्रमुख चषक 2025चं भव्य दिव्य असं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय जय हनुमान 40+ यांच्या माध्यमातून. इंद्रपाल ज्या विकेटची आपण चर्चा करत होतो विकेट पाहूया. या ठिकाणी पाहतोय चेंडूला टर्न केला, गॅप मध्ये फेकून दिलं, नाही थांबत, आल्या आल्या बिग हिट, चौकार. या ठिकाणी आपण पाहतोय इंद्रपालचं आपण चर्चा करत होतो आणि या आल्या आल्या माझ्या नावाची चर्चा का होते याचं उत्तर देत असताना मैदानाच्या आतमध्ये चौकार लगावतोय. आणि आपण पाहिलं तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 38 धावा लागल्या आहेत. धावा भरपूर मैदानाच्या आतमध्ये बनवल्या जात आहेत आणि बरोबर 3 षटक आहेत हे 15 मिनिटांमध्ये कंप्लीट केले. यावेळेस पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु वय वर्ष आपण जर पाहिलं तर 66 गोट्या यांनी पहिल्या चेंडूवरती पहिला विकेट प्रस्थापित करतोय. दह्या तूप पुरोटे खाऊन शरीर बनवले, नाके पिझ्झा आणि बर्गर खाऊन. काय फिटनेस आपण पाहू शकता. वय वर्ष 66 असताना मैदानाच्या आतमध्ये धाडतोय. मागील अंगामध्ये पाहतोय दापोडे स्पर्धा चालू होती, त्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरचा किताब या खेळाडूने पटकावला होता. पाहूया पुन्हा एकदा अजून एक, परंतु आता मात्र काय घडतं पाहूया. मोका भी दिया या ठिकाणी आणि आपण पाहतोय छक्का भी दिया. समोर बॉल ठेवला होता. थँक्यू. पुढील चेंडू पाहूया. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये ठेवलं आणि इथं मात्र पुन्हा एकदा संधी चालून आली होती. झेल घेण्याची प्रयत्न खूप चांगला पाहायला मिळतोय, परंतु बॅक टू बॅक या ठिकाणी आपण पाहतोय पंच काही निर्णय देतात पाहूया. षटकार आहे की चौकार आहे हे पाण्यासारखं राहील. यस, या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून चौकार घोषित केला गेला आहे. या चौकारच्या मदतीने धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या 48 धावा लागल्या गेल्या आहेत. एक चांगला टोटल मैदानाच्या आतमध्ये सेट होतोय. अजून क्या बात आहे. यस, पुन्हा एकदा बिग हिट, षटकार.
ज्या ठिकाणी आपण पाहतोय गोरख यांचा स्ट्रॉंग झोन आहे त्याच रडारमध्ये चेंडू टाकला जातोय आणि मग अशा वेळेस फलंदाजालाही फलंदाजी करण्यास एन्जॉय करण्यास मदत होते. आपण जर पाहिलं तर लेग साइड अतिशय स्ट्रॉंग एरिया मानला जातोय गोरख यांचा आणि त्या ठिकाणी चेंडू तुम्ही जर द्याल तर त्या चेंडूला मात्र सीमारेषेचं दर्शन घडवल्याशिवाय राहणार नाही अशी खासियत गोरख यांची पाहायला मिळते. अजून एक पाहूया या ठिकाणी क्या बात आहे बिग हिट अजून एक दमदार असरदार षटकार. क्या बात आहे पुन्हा एकदा लेग साइडलाच खेळून काढलेला आहे. स्ट्रॉंग झोन आहे तो आपण जर पाहिलं तर चर्चा मगासपासून चालू आहे. अफलातून धावसंख्या धावफलकावरती 62 62 धावा ऑन बोर्ड लागल्या गेल्या आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय 4 षटकांची समाप्ती झाली. 62 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नेक्स्ट मॅच दिवासवर दिवा शेलूमाता वल ही आपल्याला पाहायला मिळते. पाहूया या 62 धावा बनवलेल्या आहेत. 63 धावा करायच्या आहेत. कशा प्रकारे पूर्ण होत आहेत ज्यावेळेस प्रत्यक्षात सामन्याला सुरुवात होईल त्यावेळेस कालीराम केनी सर आपल्याशी जुळतील. तत्पूर्वी दिवासपूर दिवा आणि शेलूमाता वल या दोन टीमचं आपण करूया नाणेफेक. धन्यवाद मनोज ठाकरे. मित्रांनो आपण पाहत आहेत उपतालुका प्रमुख चषक 2025चा दुसरा दिवस. काल पहिल्या दिवसातून अंतिम गटातून विजेता संघ राहिला आहे जय बजरंग कारिवली. नक्की श्यामदादा चौधरी यांच्या स्पर्धेला ज्या ज्या दानशूर दात्यांनी हातभार लावलेले आहे त्यांचं जनमान सरवली संघाच्या वतीनं आणि श्यामदादा चौधरी यांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करूया. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक जी ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे स्वर्गीय पांडुरंग बाबुलनाथ चौधरी व वैकुंठवासी द्रौपदीबाई लक्ष्मण चौधरी यांच्या स्मरणार्थ सौजन्येत जयनाथ पांडुरंग चौधरी व प्रणव श्याम चौधरी. त्यानंतर द्वितीय पारितोषिक स्वर्गीय कालीराम रतन चौधरी व स्वर्गीय पांडुरंग लक्ष्मण चौधरी यांच्या स्मरणार्थ सौजन्येत सोमनाथ कालीराम चौधरी व पवन राम चौधरी. त्यानंतर तृतीय पारितोषिक स्वर्गीय प्रमोद रणशूर भोईर चिकनगर. त्यानंतर स्वर्गीय मैनाबाई बाबूराव चौधरी यांच्या स्मरणार्थ सौजन्येत महेंद्र बाबूराव चौधरी शाखा प्रमुख आणि मान्य श्री जितेंद्र बाबूराव चौधरी. त्यानंतर चतुर्थ पारितोषिक स्वर्गीय मोतीराम लडकू चौधरी व स्वर्गीय अशोक रामभाऊ चौधरी यांच्या स्मरणार्थ सौजन्येत अरविंद मोतीराम चौधरी उपाध्यक्ष आहेत आणि अनमोल अशोक चौधरी. त्यानंतर मालिकावीर स्वर्गीय कालीराम रतन चौधरी यांच्या स्मरणार्थ सौजन्येत गुरुनाथ कालीराम चौधरी यांच्यावर उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज आणि क्षेत्ररक्षक हे पारितोषिक देखील आले. आणि जे मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय नक्कीच स्वर्गीय सविता संदेश पाटील वेले यांच्या स्मरणार्थ सौजन्येत प्रवीण राजाराम चौधरी व स्वर्गीय कुसुम काशीनाथ म्हात्रे भादवाड यांच्या स्मरणार्थ मान्य श्री महेंद्र विष्णू पाटील. नक्कीच या क्रीडानगरीमध्ये शुभागमन भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे पहिले माजी अध्यक्ष शरजी भोरीसाहेब वेलकम. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज LCD सौजन्येत हेंद्रमामा माणिक पाटील शाखा प्रमुख. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज गोपीनाथजी पाटील सोनाले आपलं देखील स्वागत आहे. या शरजी भोरीसाहेब वेलकम. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज सायकल दिली जाणार आहे आणि ते आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे रामशेठ लक्ष्मण चौधरी.
त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज एलसीडी उत्तम मुकुंद चौधरी माजी सरपंच, उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज मॅन ऑफ द सिरीज कुलार कबीरदादा मारुती ठाकरे ठाकूरपाडा. स्पर्धेसाठी चेंडूची व्यवस्था केली आहे नामदेव गजानन चौधरी. मॅन ऑफ द मॅच जे आपण गिफ्ट बॉक्स पाहतोय अनमोल अशोक चौधरी आणि जे कोल्ड्रिंक आहे ते श्री संदीप भगवान पाटील. सर्वांचे विशेष आभार. श्यामदादा चौधरी आणि जानमान सरवली या संघाच्या वतीनं. जाऊ आपण मॅचच्या दिशेनं. सामना सुरू होतोय. नक्कीच आज गोरखने जी फलंदाजी केली मला वाटतं त्यांना कुठेतरी खालच्या क्रमांकावर भरती दिली आणि त्यांनी जणू काही गोलंदाजावर राग काढलाय की काय. आज संजय मडवी संघाला जॉईन झालेत. ताबडतोब फलंदाजी. तब्बल त्यांनी 5 चेंडूमध्ये 3 षटकार 1 चौकार आणि 1 दुहेरी अशा 5 चेंडूमध्ये नाबाद 24 धावा आणि त्या धावा कोणाला ठोकलेत तर गोटीरामला. पिंपलगर संघाचा सर्वात चांगला गोलंदाज दिवसवर दिवा आणि शेलोमाता वाल. बघा दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. चेंडू पडण्याआधी दोन्ही संघनायकांनी नाणेफेकी कक्षामध्ये नाणेफेकीला पोचायचं आहे. प्रमोददादा भोईर वेलकम. गणेश पाटील पिंपलघर आपलं देखील स्वागत आहे. या आपण मान्यवर कक्षामध्ये. दिवसवर दिवा शेलोमाता वाल चे संघनायक प्रमोददादा भोईर इथे दाखल झालेले आहेत. चला मित्रांनो वेलीवर आहेत. चला जी आपल्या लॉटवर वेल दिलेली आहे त्या वेलीवर या. आम्ही सुरुवातीपासूनच इथे अनाउन्समेंट केलेली आहे की चालू मॅच लाईव्ह मॅच बघून कोणी येऊ नका. क्या बात आहे. गोरखनाथ नक्कीच आपल्या नावाला साजेशी कामगिरी केली आहे. मला वाटतं आतापर्यंत त्यांची सर्वोत्कृष्ट केली असेल मनोज. कारण की 5 चेंडूमध्ये 3 षटकार 1 चौकार 1 दुहेरी अशा 24 धावा. गोरख जोशी क्या बात आहे. इंद्रपाल तरे कोच असतील, के मडवी कोच असतील आणि ऑल टीम आणि संघनायक संतोष पाटील कोच असतील. कारण की आज गोरखच्या बॅट मधून मोठे फटके आलेले आहेत. धन्यवाद कालेराम किनी सर. एक चांगली खुशखबर आपल्याला पाहायला मिळते की बिंदास ग्रुप आयोजित कुस्त्यांचे महासंग्राम कुस्त्यांचे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण बिंदास ग्रुप एकता सोसायटी सोनाले आयोजित कुस्त्यांचे जंगी सामने 2025 या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आपण जर पाहिले तर या आयोजक टीममध्ये कैलास खंडू मडवी के यांचा मोठा मोलाचा सहभाग आहे. आपल्या परिसरामध्ये आपण पाहिले तर कुस्तीवीर कुस्तीपट्टू भरपूर पाहायला मिळत आहेत. तर ज्यांना कोणाला या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा असेल त्यांनी 23/11/2025 रोजी सायंकाळी 5:30 ते 7:30 पर्यंत आपण जायचं आहे आणि त्या ठिकाणी कुस्त्यांचं नियोजन केलेलं आहे ते आनंद भोगायचा आहे. नक्कीच के मडवी यांनी कुस्तींचे जंगी सामने आयोजित केले आहेत. तर जाऊया आपण चालू सामन्यामध्ये. गोलंदाज आलेत रवी. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर दमदार सुरुवात चौकार. त्रेसष्ट बनवायचे आहेत आणि अशीच फलंदाजी करावी लागेल ज्या पद्धतीने गोरख जोशीनं आपल्या आई गावदेवी सोनेरी संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवलेलं आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये गोटीरामच्या 5 चेंडूमध्ये 24 पहिल्या चेंडूवर विकेट घेतली होती. मात्र नंतरच्या 5 चेंडूमध्ये 24 धावा. चौकारांनी सुरुवात
इथे देखील फटका ऑन साईडला केलाय. चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे. रवी पाटील चेंडूच्या खाली येत आहेत. 2 धावा पूर्ण केलेत. नक्कीच मनोज, हा जो आई गावदेवी सोनाली संघ आहे ना, हा छुपा रुस्तम संघ आहे. कुठल्या संघाला हरवेल आणि कुठल्या संघाबरोबर हा विजय मिळवेल हे सांगणं कठीण आहे. निश्चित जेव्हापासून या फॉर्मॅटमध्ये ज्यांनी खेळायला सुरुवात केलेली आहे सर्वांना अचंबित करून ठेवलेलं आहे. कारण मी नेहमी म्हणत असतो की क्रिकेटचा खेळ हा एकतेच आहे आणि त्यांची एकता आपल्याला भरपूर पाहायला मिळते. नक्की शरदजी भोरी साहेबांनी गोरख जोशीला एक कोंबडा बक्षीस दिलं आणि इथे विकेट हॅट्रिक जर गोलंदाजांनी केली तर त्यांच्यासाठी देखील ही सुवर्ण संधी आहे. चांगला फटका. इथे गणेश पाटीलनं 3 चेंडूमध्ये 10 धावांची दमदार सुरुवात केलेली आहे. गणेश माजी सरपंच राहिलेत, समाजसेवक, प्रतिष्ठित नागरिक, आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. 3 मध्ये 10, 24 मध्ये बनवायचे 63 आणि गणेश पाटीलच्या नक्कीच खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. निश्चित सोनाली संघासाठी ते एक प्राइज विकेट असेल, कारण जोपर्यंत गणेश आहे तोपर्यंत कुठेतरी चिंतेचं वातावरण निर्माण होत राहील. रवी सरवली गावाच्या टोकाकडून इथे देखील आडव्या बॅटनं काय चांगला संपर्क झालाय. चेंडूला पाठवलाय डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर षटकार. चार चेंडू मध्ये 16 का डोला. इथे अगदी नक्कीच चांगला नियंत्रित चेंडू टाकलाय. गोरख जोशी थोडीशी मिसफील केली, त्याचा पुरेपूर फायदा उचललाय. जिथे 1 होते तिथे 2 आलेत. धावसंख्या 18 जाऊन पोहोचलेली आहे. 5 चेंडू मध्ये 18 आलेत. रवी पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरचा शेवटचा चेंडू. इथे अगदी अफर कटच्या अंदाजानं चेंडू ऑन द ऑफ केलेत. के चेंडूचा पाठलाग करतायत. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू उचललाय थेट केलं कक्षा समोरून आणि इथे देखील धावा आले 2. 1 ओव्हर बिनबाद 20. जशास तसं उत्तर सुरू आहे मनोज, कारण की 63 बनवायचे आहेत. 20 आलेत. आता उर्वरित 3 ओव्हरमध्ये 43. निश्चित तुम्हाला 63 धावांचा पाठलाग करायचा आहे तर आक्रमणच करावा लागेल, कारण नेहमी म्हटलं जातं आक्रमण हे बचावाचं मूल साधन आहे आणि त्याला मुलाला हात घातलेला पाहायला मिळतं गणेश पाटील यांचं. दिवस्व दिवा आणि शोलमाता बॉल यानंतरचा सामना असेल. 1 ओव्हर 20 आणि 3 ओव्हर 43 असं समीकरण शिल्लक आहे. भगवानजी चौधरी वेलकम, सुस्वागतम. उप तालुका प्रमुख चषक 2025 मध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. श्यामदादा चौधरींची स्पर्धा म्हटली की सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत पाहुणे आपल्याला इथे पाहायला मिळतात. अगदी बरोबर, यात मात्र काही शंका नाही आहे. आपण नेहमी म्हणतो ना, प्रेम दिल्याने प्रेम मिळतं ना. अतिशय प्रेमळ माणसं या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी येत आहेत. काल वेळ कुठलाही असो, स्टेज मात्र भरलेला असतो, गजबजलेला असतो. पहिल्या ओव्हरसाठी 5 मिनिटांचा अवधी घेतलेला आहे. तुम्हाला 3 ओव्हर 15 मिनिटं आहेत. येणारं जाणारं फलंदाज 30ची सर्कल कंपल्सरी क्रॉस करत चला. चाचणीपासून आपण नक्कीच खेळामध्ये बदलाव केला आहे आणि सर्व संघ मनोज चांगले नक्कीच आपल्याला देखील सहकार्य करतात. त्याच्यासाठी सर्व संघांचं देखील आपण संघटनेच्या वतीनं धन्यवाद मानूया. गोलंदाज संतोष ढोंडाल, नक्की संतोष पाटील संघटक आहेत. पहिला चेंडू आणि इथे
एक सिंगल पूर्ण, दुसरी देखील पूर्ण झालेली आहे. तिसरीसाठी गणेश पाटील तयारीत होते, मात्र नंदू पाटील यांनी विश्रांती घेतलेली आहे. वाईट प्लस 2-22 अशा अतिरिक्त 3 धावा. आता संघाची टोटल 23. गावदेवी सोनाली संघाचं आपण भरभरून कौतुक केलं, परंतु त्यांना काही रास आलं नाही असं वाटतं, कारण एवढ्या मोठ्या धावसंख्येवरती सुद्धा काय खेळ पाहायला मिळत आहे. अतिशय चांगला फटका आपण पाहतोय कव्हर पॉईंट रिझनमधून. नंदू पाटीलला जे काम करायचं आहे ना ते करतायत, कारण की त्यांना ठाऊक आहे गणेश पाटील पहिल्या ओव्हरमध्ये चांगल्या लयमध्ये आहेत, त्याला जास्तीत जास्त स्ट्राईकवर ठेवणं महत्त्वाचं आहे. कारण की नंदू पाटील एक चांगले शांत स्वभावाचे खेळाडू आहेत. स्वतः संघाची कमान देखील त्यांच्या खांद्यावर आहे. इथे देखील चेंडूला उडवलाय, फटका फसलाय. केकेच्या हातात चेंडू बसत नाहीये. मनोज चाचणीपासून पाहतोय केकेची स्थिती आज देखील आपल्याला 30 पाहायला मिळाली. धावा मिळतील 1. निश्चितच अगदी बरोबर आपण उल्लेख केला, कारण चाच पडतोय अजून ती लयबद्ध प्रॅक्टिस पाहायला मिळत नाहीये. परंतु मी तर म्हणेन ही केकेनी कॅच सोडली की मॅच सोडली हे म्हणावं लागेल. नक्कीच याचं उत्तर आपल्याला नक्कीच मिळेल येणाऱ्या ओव्हरमध्ये. केकेनं कॅच सोडली की मॅच सोडली. नंदू पाटीलचा फटका फसलाय. अगदी इथे पहिल्या विकेटचं पतन, इनफिल्डच्या आतमध्ये चांगला झेल आणि पहिला फलंदाज नंदू पाटील, गावदेवी पिंपळकर संघाचा बाद. भागीदारी 9 चेंडूमध्ये. म्हणून अजून मात्र एवढं नक्की आहे की दोन्ही संघाचे पाठीराखे आणि खेळाडू मात्र सांगू शकत नाही की सामना आमच्या बाजूने आहे. सामना अजूनही समान आहे. यस, कारण सोनाली संघ हा गेम चेंजर आहे, कधीही गेम चेंज करू शकतोय. अजून संधी गेलेली नाही आहे. पाहूया त्या संधीचं सोनं करतात की काय. इथे बघूया नवीन बॅटर भरत पाटील आलेत, यष्टीरक्षक आहेत. मात्र जेव्हापासून गणेश संघामध्ये जॉईन झालाय तेव्हापासून भरत पाटीलची जागा तिथून चेंज झालेली आहे. चांगले यष्टीरक्षक फलंदाज आहेत. एक सिंगल धाव घेऊन स्ट्राईक रोटेट केलेली आणि आपलं स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. शरदजी भोईर साहेबांकडून सोनाली संघाच्या गोलंदाजांना हॅट्रिकसाठी नक्कीच रुबाबदार कोंबडा. धावसंख्या झालेली आहे ती 26. 1 ओव्हर 4 चेंडू मध्ये 26 आलेत. हा चेंडू संतोष ढोंडल यांचा वाईट आहे. अरुण पाटील काहीतरी नक्की संतोष ढोंडल यांना कानमंत्र देत आहेत. हा फटका लॉंग ऑनला येतोय. एक सिंगल धाव मिळेल. धाव संख्या 28. या ओव्हरमध्ये संतोष ढोंडलला जरूर 2 वाईट टाकलेत, मात्र मोठा फटका गणेशला देखील खेळू दिला नाहीये. पहिल्या ओव्हरमध्ये 20 आणि दुसऱ्या ओव्हरच्या 5 चेंडूमध्ये आलेत 8 आणि हा चेंडू आलाय डॉट. वा, संतोष ढोंडलनं नक्कीच अगदी आपल्या संघासाठी दुसरं ओव्हर खूप छान टाकलं असं म्हणायला हरकत नाहीये. 8 धावा देत 1 विकेट घेतलाय आणि सामन्यावर पुन्हा एकदा आपल्या संघाची पकड मजबूत करण्यासाठी 1 पाऊल पुढे टाकलेलं आहे. प्रमोददादा भोईर वेलकम. नक्कीच आमचे प्रिन्स मूवीज चे मालक रविशेठ गोलवी यांचं देखील वेलकम. प्रथमेश पाटील आणि ऑल प्रिन्स मूवीज टेक्निकल टीम भिवंडीतील नंबर 1 ची वाहिनी सोनाली संघ दिवस व दिवा. मंगेजी भोईर वेलकम.
संघटनेचे कार्याध्यक्ष आहेत आपण मान्यवर कक्षामध्ये मंगेजी भोईर, हॉटेल मराठा पंजाबचे मालक आणि शोलमाता वाल या संघाचे अष्टपैलू खेळाडू मंगेजी भोईर, आपलं स्वागत आहे. दिवसभर दिवा अर्जुन बुवा, किरण म्हात्रे या आपण. किरण म्हात्रे आपण नाणेफेकी कक्षामध्ये पोहोचायचं आहे. सकाराम गणेशसाठी तिसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू, अगदी मेजवानी होती त्याच्यावर षटकार ठोकलाय. त्रेसष्ट बनवायचे आहेत. 2 ओव्हर 1 चेंडूचा खेळ संपलाय. धावा बनले 34 आणि आता बनवायचे आहेत 11-29. किरण म्हात्रे वेलकम. 11 मध्ये 29 आणि 13 मध्ये आलेत 34. गणेश थोडेसे अगदी जरूर पुढे आले होते. एक सिंगल धाव बॅकवर्ड शॉर्ट लेग मधून ही धाव कंप्लीट केलेली आहे. इथे हा ना अखिरकार अरुण पाटील, नक्कीच अरुण पाटील एलकुंदे गावचे पोलीस पाटील आहेत आणि गावचे पोलीस पाटील म्हटले की संरक्षण मंत्री. सरपंच अनेक होतील, उपसरपंच सदस्य बदलतील, मात्र पोलीस पाटील हे पद खूप मोठं आहे. बघूया इथे हा फटका भरत पाटीलचा इंद्रपाल तरेच्या हातामध्ये विसवतोय. फलंदाज झेलबाद गावदेवी पिंपळगड टीमला लागणारा हा दुसरा धक्का. संजय भाऊ पाटील वळ ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि शोलमाता वळ या संघाचे यष्टीरक्षक फलंदाज वेलकम. इथे देखील फटका फसलाय, मात्र चेंडू अगदी सेफ लँड होतोय. शॉर्ट मिड विकेट रिझर्व मधून चेंडूला उचललाय. एक सिंगल धाव. फलंदाज अंकुश भोईर का यस सिंगल ना धाव संख्या झाली ती 36. 8 चेंडू आणि 27 धावा. सामन्यातून हे समीकरण अजून शिल्लक आहे. 8 चेंडू 27 धावा. आठ 27. क्या बात आहे, क्या बात आहे. सकारामनं काय चांगला चेंडू सोडलाय. अगदी खेळपट्टीचा अंदाज घेऊन तोलून मापून फलंदाज कुठे उभा आहे, कुठल्या दिशेने फटका खेळण्याच्या मूडमध्ये आहे, अगदी सर्व काही पाहून हा चेंडू सकारामने सोडलाय. गुड बॉल. इथे देखील फटका कमजोर आहे. फक्त एकच सिंगल मिळेल. इंद्रपाल तरे आई गावदेवी सोनेले संघाचे एक स्फोटक फलंदाज म्हणून सध्या हाताला दुखापत झाल्यानंतर थोडेसे शांत राहिले. जाऊया आपण मनोज
ठाकरे यांच्या सोबत नाणेफेकी करण्यासाठी दिवसभर दिवा आणि शोलमाता वल व्यासपीठावर विराजमान सन्माननीय संदीप दादा तसेच या भिवंडी ग्रामीण 40+चे पहिले अध्यक्ष सन्माननीय शरददादा भोईर साहेब आपणास विनंती आपण या टॉस बॉक्समध्ये आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केले जाईल. दिवसभर दिवा वर्सेस सेलूमाता वल अशी एक बिग फाईट बिग लढत मित्र आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहू शकता टॉस के बॉस श्याम सेठ यांच्या कटआउटने टॉस बॉक्स आपण पाहतोय. हनुमान चौधरी साहेब त्याचबरोबर भगवान चौधरी साहेब त्याचबरोबर गोपीनाथ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते एका बाजूला टेल आहे एका बाजूला हेड आहे. हेड आणि तेच आलेले आहे. तर पण व्यास जायचं आहे. नाणेफेकी जी कॉल आहे ते शेलूमाता वल संघाच्या बाजूने लागलेला आहे आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. ओव्हर टू कॉम बॉक्स. धन्यवाद. धन्यवाद मनोज. शेलूमाता वल टीमनं नाणेफेकी जिंकून प्रथम घेतलाय गोलंदाजीचा निर्णय. पहिल्याच चेंडूवर षटकार आलाय. षटकारने धावसंख्या झाली होती 43. आता पाहिजे 5 मध्ये 20. नक्कीच ज्या गोरख जोशीच्या 24 धावा होत्या त्या धावाच कुठेतरी पिंपळकर संघाच्या अगदी मध्यभागी आलेले आहेत, महत्वाच्या ठरलेले आहेत. बघूया 5-20 इथे देखील पॉइंटच्या वरून हा चेंडू खेळलेला आहे. बघूया अगदी डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा अंकुश भोईर गणेशला साथ देत आहेत. 5 चेंडू आणि 18चं समीकरण. 45 धावा लागलेत. 63 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पिंपळगर टीम 5 मध्ये 18 वर येऊन थांबलेली आहे. 4 मध्ये 18. चेंडू सोडून दिलाय. नक्कीच वेग चांगला होता मात्र दिशा खराब. अरुण पाटील 4-17 कुठल्या संघाला खतरा बनतोय बघूया. 17चा आकडा. हा देखील चांगला फटका आपण पाहिला तर चेंडू चालला अगदी वाईडिश लॉंग ऑफ रिझनला. संतोष पाटीलनं काय फिल्डिंग केलेली आहे. संघाचा संघनायक कसा असावा याचं उत्तर दिलंय मैदानातून फिल्डिंग करताना संतोष पाटीलनं. वा 2 धावा नक्कीच मनोज वाचवल्या तिथे. गणेश वैयक्तिक 38 वर खेळतोय. संघाची टोटल 48. आता 3 मध्ये 15. हा चेंडू खूप निर्णायक आहे. जबरदस्त कव्हर ड्राईव्हचा फटका. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू सीमा पार. चौकार. खेळाडूला बघा पहिले. चौकार जाऊ द्या. खेळाडूने स्वतःची काळजी घ्या मित्रांनो. चौकार जाईल षटकार जाईल. आपल्याला दुखापत होणार नाहीये याची दखल घ्यायची आहे. आता आपले वय वर्ष 40+ आपण झालेले आहोत. आपली हाडं थोडीशी कमजोर झाली दादा. 2 चेंडू 11 धावा. सामना अगदी काय रंगलाय मनोज. वा रफ अँड टफ. ठोसा ठोसा. हा फटका बघूया. संतोष पाटील चांगली फिल्डिंग. दुसरी धाव होणार नाहीये. अंकुश भोईर थकलेत. आता पिंपळगडचा गणेश पाटील देखील थकला. प्रयत्न जरूर केले. नक्कीच एक हाती किल्ला गणेशला लढवलाय. नाबाद 43 धावा आहेत. मात्र आता संतोष पाटील यांच्यासाठी माजी अध्यक्ष शरदजी भोईर साहेबांकडून फिल्डिंगसाठी 200 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे. क्या बात आहे. 1 चेंडू आणि 10 धावा. इथे चमत्कारच आता पिंपळगर संघाला वाचवू शकेल. नाहीतर आई गावदेवी सोनाली संघानं या पहिल्या सामन्यावर आपली पकड घट्ट केलेली आहे. हा फटका फसलाय. बघूया इथे गणेश पाटील देखील शेवटच्या चेंडूवर बाद झालाय आणि हा सामना जिंकलाय
आई गावदेवी सोनाले टीम ना बघूया सामनावीर कोण असेल. अल्पेश गायकवाड यांनी अगदी गोरख जोशीची निवड केलेली आहे, कारण की गोट्याला 5 मध्ये 24 आणि त्या 24 धावा या सामन्याच्या टर्निंग पॉइंट राहिलेले आहेत. अभिनंदन गोरख जोशी, ऑल टीम आई गावदेवी सोनाले आणि हार्ड लक टफ लक गावदेवी पिंपलघर. या गोरख जोशी आपण आपली सामनावीर ट्रॉफी स्वीकारण्यासाठी यायचं आहे. नक्कीच आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर केलेत, त्यांचं देखील आभार व्यक्त करूया. प्रवीण चौधरी आणि महेंद्रजी पाटील, त्यानंतर गिफ्ट हॅम्पर पाहिलं तर अनमोल चौधरी आणि जे कोल्ड्रिंक आहे ते संदीप पाटील यांनी स्पॉन्सर केलेलं आहे. तर यायचं आहे संतोष पाटील, आपण देखील यायचं आहे. आपल्याला देखील शरद भोईर साहेबांकडून 200 रुपये आलेले आहेत. या पटापट आणि शेलोमाता वाल लगेच आपण आपलं शत्रक्षण खेळाडू आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया सर्वप्रथम ट्रॉफी. अभिनंदन संतोष पाटील, 200 रुपये आहेत. या